उन्हाळा म्हटला की दही आपल्या जेवणात हवंच हवं. आणि हे जर दही आपण रायता करून खाल्लं तर वाह! आपली शरीराला थंडावा देण्याचं काम हे दही करतं. आणि आज आपण जो रायता बनवणार आहोत तो ओळखा बघू कोणता आहे? नक्कीच ओळखलं हो ना? येस, हा आहे शेवगा म्हणजेच मोरिंगा किंवा ड्रमस्टिक. आणि हा पराठ्याबरोबर हा बटाट्याचा पराठा केला आहे आणि हा त्याच्याबरोबर हा मोरिंगाचा रायता. वा 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 वा, काय चव लागते ना, अप्रतिम. मोरिंगा हेल्दी आणि दही उष्णता शोषून घेणारा आहे, म्हणजे पोटाला अगदी थंडावा देणारा. तर चला बघूया कसा करायचा हा मोरिंगा रायता. तर इथे आपण 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा घेणार आहोत. तर आणि शेवग्याच्या शेंगा अगदी बारीक घ्यायच्या नाही, कारण की आपल्याला त्याच्यातला गर हवा आहे रायत्यासाठी. तसे जाडसर बघून घ्यायच्या, धुवून घ्यायच्या, छान त्याचे तुकडे करायचे आणि 1 ते 1.5 पेला पाणी टाकायचं आणि छानपैकी शिजू द्यायचं. शिजायला थोडेफार 10 मिनटं लागतील आपल्याला, पण छान शिजू द्यायचं. आणि शिजलं की मग ते मऊ होतात शेंगा. एकदा चेक करून बघायचा की आपल्या शेंगा मऊ झाल्या का. नसतील तर अजून एक 5 मिनटं ठेवायचं. आणि तुम्ही आता बघू शकता की या शेंगा अशा मऊ झालेल्या आहेत. आणि जाडसर शेंगा घेतल्यामुळे गरसुद्धा छान निघतो त्याचा. तर त्यामुळे शेंगा घेताना थोडंसं एवढंच काळजी घ्यायची की थोड्याशा जास्त निब्बर पण नाहीत, नाहीत मग त्या बिया फार कडक लागतात. तर थोड्याशा अशा मगजदार शेंगा बघून घ्यायच्या. आणि आता छान शिजलेल्या आहेत, हे आपण गाळून घेऊया. कारण की आपल्याला फक्त शेंगातला गर हवा आहे. असा हे सगळं पाणी आपण काढून घ्यायचं. आणि हे पाणी पण खूप पौष्टिक आहे. मोरिंगाचं पाणी म्हणजे शेवग्याचं पाणी हे अतिशय पौष्टिक असतं. हे पाणी तुम्ही भाजीत वापरू शकता, सूप करायचं असेल तर सूपमध्ये वापरू शकता किंवा नुसतं मीठ टाकून जरी पिलं ना, अतिशय हेल्दी. तर आता या शेंगा थोड्याशा गार झाल्या की याच्यातला आपण गर काढून घ्यायचा आहे. जाडसरच घेतल्यात आपण, त्यामुळे गर छान निघणार. असे बघा, या पद्धतीने आपण शेंगाचे 2 भाग केलेले आहेत. आणि चमच्याने गार झाल्या की या चमच्याने गर काढून घ्यायचा. गर काढायला काही फार वेळ लागत नाही आणि पटकन दिसतो. जर शेंगा चांगल्या शिजल्या असतील ना, तर गर काढायला पण सोपं आहे. अशा बघा, या पद्धतीने सगळ्या शेंगातला गर काढून घ्यायचा. कारण की शेवगा अतिशय हेल्दी आहे. का बी 12ची कमतरता भरून काढतो, आयर्न आहे, अनेक क्षार आहेत. तर त्यामुळे शेवगाचा वापर सर्वश्रुतच आहे की आपल्या आहारात हा शेवगा असायलाच पाहिजे. मग तुम्ही सूपच्या स्वरूपात घ्या, भाजीच्या स्वरूपात घ्या. आणि आज तर आपण दुहेरी हेल्दी घेतो आहे. म्हणजे कसं, दही पण घेतलं आहे, जे आपली पोटाला थंडावा निर्माण करतो, आणि शेवगा हा हेल्दी आहे. असं दुहेरी कॉम्बिनेशन आपण घेतो आहे आणि रायता बनवतो आहे, मस्त मोरिंगा रायता. कारण की उन्हाळ्यात रायता हा प्रकार, कुठलाही प्रकारचा रायता करा, पण खाल्लाच पाहिजे. तर पहिला प्रकार आपण आज रायताचा करतो आहे, मोरिंगा रायता. असे वेगवेगळे रायते मी दाखवणार आहे. हे सगळं गर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि करायला सोपं आहे, फार काय असं श्रम लागत नाही. असं गर काढून आदल्या दिवशी जरी तुम्ही हा गर काढून ठेवला आणि त्याच्यात मग दुसऱ्या दिवशी दही वगैरे टाकलं की ऐनवेळेस कोणी आलं पाहुणे वगैरे, तर आपण हा रायता करू शकतो. दही भरपूर टाकायचं आहे. आता हे दही मी घरी विरजवलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि कारण बाजारच्या दह्यापेक्षा केव्हाही घरी केलेलं दही चांगलंच आहे. असं भरपूर दही टाकायचं, कुठलाही रायता असो दह्याचं प्रमाण हे जास्तच घ्यायचं आहे. तर दही छान टाकून झालेलं आहे. आता याच्यात मी भाजलेले जिऱ्याची पूड टाकते. धणे जिरे काय असतील आपल्याकडे तर ते थोडेसे गरम करून घ्यायचे आणि मग पूड करायची. आणि रायता म्हटलं ना की काळं मीठ हवंच हवं. तर थोडंसं काळं मीठ टाकायचं आणि किंचित आपलं साधं मीठसुद्धा चवीला टाकायचं. आणि या रायत्यामध्ये टाकायची मस्तपैकी कोथिंबीर, की जेणेकरून त्याची चव छानच लागणारच आहे. कोथिंबीर म्हटलं की ती छान चव लागतेच. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात आपण बघा तिखट वगैरे काही टाकलेलं नाही आहे, त्यामुळे आपण काय करूया, आता याच्यात छान तडका देऊया. तर ऐनवेळेस तडक्याला वेळ नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकून सुद्धा खाऊ शकता. तर इथं तडका केला आहे, मस्त तेल तापलेलं आहे, जिऱ्या मोहऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला. आणि जिरे मोहरी छान तडतडले की मस्तपैकी लसूण टाकूया. असे लसूण छान ब्राऊनशी असे कुरकुरीत झाला ना की कुठल्याही रायत्याला ह्याची चव येते. ज्यांना लसूण चालतच नसेल ना, त्यांनी मग हा लसूण स्किप केला तरी चालतो.
आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे. या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, तुम्हाला जास्त दिसत असल्या तुकडे, पण हे तिखट नसल्यामुळेच मी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. कारण की तिखट नाही जास्त असा हा तडका. आणि त्याच्या चवीला कढीपत्ता हवाच हवा तडक्यामध्ये. ते थोडेसे 4-5 पानं मी कढीपत्त्याचे टाकली आहेत. आणि हा असा तडका थोडासा गार झाला की मग आपल्या या दह्याच्या मिश्रणावर, जे आपण दही आणि शेवग्याचं मिश्रण केले त्याच्यावर आपल्याला हा ओतायचा आहे. मस्त चव लागते. मला तर वाटतं खरंच ना, मी रोज जरी दिला तरी हा रायता खाईन. आणि रोज रायता खरंच खायला हवा, कुठल्याही प्रकारचा रायता असो. तर रायता तुमच्या उन्हाळ्यात, खास करून उन्हाळ्यामध्ये एक प्रकारचं, कारण की दही पोटात जातं ना. आणि दुसरा जे आपल्याला ज्याचा रायता करायचा तो असा हा कॉम्बिनेशन आजचा प्रकार तर खूप मस्त आहे. तसा हा रायता छानपैकी करा. लूक तर चांगला दिसतो, पण पोटालासुद्धा खूप छान आहे. आणि हा रायता तुम्ही भाताबरोबर, खिचडीबरोबर, नुसती खिचडीने रायता केला तरीसुद्धा चालतो, पोळीबरोबर छान लागतो. आणि पराठे केले तर मग तर अप्रतिम. आता मी इथं पोटॅटो पराठा केला आहे, बटाट्याचा पराठा, हे जे सगळ्यांनाच आवडतो. हा बटाट्याचा पराठा आणि मोरिंगो रायता, हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट झक्कास. तुम्ही पण करा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा.